नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण पंचवार्षिक योजनेवरील प्रश्न पाहत आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 प्रश्न घेऊन येत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न आयोग कसे विचारतो आणि ते कसे टॅकल करायचे याचा चांगला अंदाज येऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. तर भारतातील किंमत वाढीचा दर हा 9व्या आणि 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4 आणि 5 होता. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4% व 5% अनुक्रमे 9व्या आणि 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किमतीचा वाढीचा वार्षिक दर होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्ट ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? तर ती होती 10वी पंचवार्षिक योजना. आयोगाची सगळ्यात लाडकी आणि जिच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात ती 10वी, 9वी, 5वी, 6वी ह्या योजना आहेत. त्यामुळं ह्या योजना पक्क्या करून जायच्या. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10वी पंचवार्षिक योजना. यानंतरच्या प्रश्नात आपल्याला जोड्या जुळवा म्हणून दिलेला आहे. तर एकीकडे आपल्याला पंचवार्षिक योजना दिल्यात आणि दुसरीकडे त्यामध्ये कुठलं प्रतिमान वापरलं किंवा काय काय घडामोडी झाल्या त्या योजनेअंतर्गत ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला माहीत आहे, हेराल्डोमर प्रतिमान आपण वापरलं होतं आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केली होती, म्हणजे अला 3. त्यानंतर 1966ला पहिले वार्षिक नियोजन केलं, कारण 1966 पासून 1969 पर्यंत सुट्टीचा कालावधी होता. मग त्यामध्ये काय केलं तर अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. म्हणजे काय केलं तर आपण त्या काळामध्ये हरित क्रांती करायला सुरुवात केलेली होती, म्हणजे ला 2. त्यानंतर 1991-92 मध्ये आपण उखाजा हे प्रतिमान स्वीकारलेलं होतं. त्यालाच आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन असं म्हणून ओळखतो. तर ते काय होतं, नवीन आर्थिक धोरण होतं आणि त्याचा स्वीकार आपण 1991 ते 92 या काळात केला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना, जिच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा वार्षिक सरासरी दर हा 8% राहिला होता. म्हणून आपल्याला ला 3, ला 2, ला 1 आणि ला 4 असं पर्याय कुठला आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते? तर उद्योगाचे आधुनिकीकरण हे 8व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य लक्ष होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8वी पंचवार्षिक योजना. यानंतर पुढील प्रश्न आहे, समतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे? तर आता कोणता उपक्रम होता 10व्या पंचवार्षिक योजनेत? मी पहिल्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलं की आयोगाची सगळ्यात लाडकी 10वी पंचवार्षिक योजना आहे आणि या योजनेचा गाभा क्षेत्र कृषी क्षेत्र होतं. मुख्य भर शिक्षणावर दिला होता. वार्षिक GDPचा दर हा 8% वाढलेला होता. त्याचबरोबर या असमतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय समान उन्नती ही योजनासुद्धा स्थापन केली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील 2 विधानापैकी कोणते खरे आहे? ए आहे, शेतीमालाच्या किमती प्राथमिक पंचवार्षिक योजनेच्या काळात प्रत्यक्षात उरल्या. एकदम बरोबर आहे.
त्यानंतर बी आहे, तदनंतर शेतीमालाच्या किमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून. बी मात्र चुकीचं आहे, कारण हे पूर्ण व्हाईस वर्साच स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ ए खरे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक विकासाच्या महालनोबिस डावपेचाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते असं विचारलेलं आहे. आता महालनोबिस प्रतिमान हे दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी योग्य आधार तयार करत होतं औद्योगिकरणाचा, आणि औद्योगिकरणाला सर्वसाधारण त्यांनी प्राधान्य दिलं होतं आणि भांडवल आणि मूलभूत वस्तूवर भर देऊन त्याची आपल्याला एक स्टेबल निर्मिती करायची होती महालनोबिस प्रतिमानामध्ये. पण भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे किंवा निर्यातीस परावर्त करणे हे काय महालनोबिसचं उद्दिष्ट नव्हतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक विकासातील डावपेचात 5व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणती मुख्य उणीव राहून गेली. आता 5वी पंचवार्षिक योजनेबद्दल आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द होता की गरिबी हटाओ, आणि किमान गरजापुरती वाढीला महत्त्व दिलेलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किमान गरजापुरती वाढीला महत्त्व देऊन 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उणीव राहून गेलेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारताच्या भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे डॅशशी संबंधित आहे. आता हे कुठल्या प्रतिमानाशी संबंधित आहे आपल्याला असं विचारले, ते आहे गांधी प्रतिमान. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.